नमस्कार. योग वाशिष्ठामधल्या काही विचारांवर आज आपण बोलणार आहोत. म्हणजे दुसऱ्या पुस्तकातले अध्याय 17 ते 20. हो, आत्मज्ञानासाठीची तयारी हा याचा मुख्य विषय आहे. बरोबर. तर आपल्याकडे जे काही अभ्यासपूर्ण साहित्य आहे त्यातून हे समजून घ्यायचा प्रयत्न करू की हे हजारो वर्षांपूर्वीचे विचार काय सांगतात. मन, माया, इच्छा, सत्य या सगळ्याबद्दल. नक्कीच. चला तर मग सुरुवात करूया. हो, हे अध्याय म्हणजे साधकाच्या प्रवासाची एक प्रकारे तयारीच आहेत. यात मनाची ताकद किती प्रचंड आहे. आपण ज्याला खरं जग म्हणतो ते कसं स्वप्नासारखं असू शकतं आणि इच्छा आपल्याला कशा अडकवतात. आणि मग त्यातून सुटायला मनाची शुद्धता का गरजेची आहे बरोबर. यावर भर आहे. बरोबर. अगदी बरोबर. या कल्पनाच साधकाला पुढे घेऊन जातात. याची सुरुवात तर एका मोठ्या इंटरेस्टिंग कथेनं होते नाही का. म्हणजे 17व्या अध्यायात राम विचारतो वशिष्ठांना की भृगु ऋषींचा मुलगा शुक्र त्याच्या मनातले विचार किंवा त्याची दिवास्वप्न खरी कशी झाली पण आपली का होत नाहीत. हां, महत्वाचा प्रश्न आहे. असं म्हणतात की शुक्राची निर्मितीच ब्रह्माच्या इच्छेतून झाली आणि तो भृगूंसारख्या मोठ्या ऋषींच्या वंशातला. त्यामुळे त्याचं मन अगदी शुद्ध होतं. बरोबर. मग याच शुद्धतेमुळे त्याचे विचार अगदी समुद्रात भोरे यावेत तसे लगेच वास्तवात उतरले का. हो, वशिष्ठ बरोबर तिथेच बोट ठेवतात. ते सांगतात की शुक्राच्या यशाचं कारण आहे त्याचा मनाची शुद्धता. शुद्धता म्हणजे नेमकं काय इथे. म्हणजे इच्छा आणि वासनांपासून मोकळं असलेलं मन. असं म्हणतात की असं मन इतकं शक्तिशाली असतं की त्याचे संकल्प सहज पूर्ण होतात. अच्छा. याउलट आपल्यासारख्या सामान्य माणसांची मनं ती असंख्य इच्छा आकांक्षांच्या धुक्यात अडकलेली असतात. त्यामुळे आपली सगळी मानसिक ऊर्जा विखुरलेली असते. आणि मग आपण नसलेल्या गोष्टी म्हणजे भ्रम, भूताखेतांसारख्या गोष्टी खरं मानायला लागतो. अगदी. आणि इथे मूळ विचार काय मांडलाय की हे संपूर्ण विश्वच एका अर्थी ब्रह्माचं म्हणजे त्या अंतिम सत्याचं एक मोठं मानसिक प्रक्षेपण आहे. बापरे. म्हणजे एका लांबलेल्या स्वप्नासारखं किंवा एखाद्या जादूच्या प्रयोगासारखं. तसंच काहीसं. म्हणजे इथं खरी गंमत आहे. मनाची शुद्धता म्हणजे इच्छांपासून मुक्त असणं याचा आणि सत्य समजून घेण्याचा थेट संबंध आहे. ही गोष्ट खूपच महत्वाची वाटतेय. अगदी बरोबर. ही फक्त पहिली पायरी नाही, कदाचित सगळ्यात महत्वाची पायरी आहे असं म्हणायला हरकत नाही. वशिष्ठ एक छान रूपक वापरतात यासाठी. कोणतं. ते म्हणतात शुद्ध इच्छाविरहित मन हे घासलेल्या रत्नासारखं असतं ज्यात सत्याचं प्रतिबिंब अगदी स्पष्ट दिसतं. वा. म्हणजे जसा आरसा स्वच्छ असेल तरच रूप नीट दिसतं तसं. अगदी. जसा स्वच्छ आरसा किंवा चकचकीत रत्न वस्तूचं खरं रूप दाखवतं तसंच वासना आणि आपल्या पूर्वग्रहांच्या मळभापासून मुक्त असलेलं मन वास्तवाला म्हणजे सत्याला जसं आहे तसं पाहू शकतं, ग्रहण करू शकतं. आणि याउलट जे मन अशुद्ध आहे ते मन म्हणजे इच्छा आणि अज्ञानानं भरलेलं मन जगाकडे बघताना स्वतःच्या कल्पना त्यात मिसळतं. त्यामुळे त्याला वास्तव विकृत दिसतं. हेच तर भ्रमाचं मूळ आहे. अच्छा. ती मनाची शुद्धता खूप आवश्यक आहे. ठीक आहे. शुक्राच्या शुद्ध मनाची शक्ती तर आपण पाहिली, पण मग सामान्य जीवात्मे म्हणजे आपण सगळे या मानसिक जगात कसे अडकतो त्यांचं काय होतं. अध्याय 18 याच विषयावर बोलतो बहुतेक. हो, बरोबर. अध्याय 18 जीवात्म्याच्या प्रवासाबद्दल सांगतो. आणि यात एक खूप महत्वाचा विचार आहे. काय. की जीवात्म्याला कुठलं शरीर मिळतं, तो कोणत्या परिस्थितीत जन्म घेतो, हे सगळं त्याच्या मनात खोलवर रुजलेल्या इच्छा आणि त्याच्या आत्मज्ञानाची पातळी काय आहे यावर अवलंबून असतं. म्हणजे कर्मासारखंच काहीसं. हो, पण इथे इच्छा आणि ज्ञानावर जास्त भर आहे. जे आत्मे साधनेतून मी ब्रह्मच आहे हे सत्य ओळखतात ते या जन्ममृत्यूच्या फेड्यातून सुटतात, मुक्त होतात. आणि जे नाही ओळखत, जे अज्ञानी राहतात, ज्यांची मनं अजूनही असंख्य इच्छांनी भरलेली आहेत, ते बिचारे पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतात. वशिष्ठ म्हणतात की हे असंख्य जीवात्मे त्यांच्या एकत्रित कर्मांमुळे मिळून हे जग निर्माण करतात आणि अनुभवतात. कसं. काही उदाहरणं दिलंय का. हो, ते म्हणतात जणू काही गुंजांच्या बियांचा ढीग एकत्र येऊन एक आकार बनवतो. प्रत्येक बी स्वतंत्र आहे पण एकत्र आल्यावर काहीतरी वेगळं दिसतं. तसंच काहीसं. हां, समजलं. पण मग या सगळ्यात ब्रह्माची भूमिका काय. ते अंतिम सत्य कुठे आहे. जर जीवात्मेच त्यांच्या कर्मांनी जग निर्माण करत असतील तर ब्रह्माचं स्थान काय. ब्रह्म हे या विश्वाचं मूळ आहे, आधार आहे. जसं बीमधून झाड येतं तसं हे सगळं विश्व ब्रह्माच्या अथांग चेतनेतून प्रकट होतं असं ते सांगतात.
पण मग ब्रह्म स्वतः बदलतं काय यात? नाही, आणि हाच कळीचा मुद्दा आहे. हे सगळं घडत असताना ब्रह्म स्वतः मात्र पूर्णपणे अपरिवर्तित, अविकारी राहतं. याचं काही उदाहरण? वशिष्ठ यासाठी केळीच्या झाडाच्या गाभ्याचं उदाहरण देतात. बाहेरची पानं येतात, जातात, बदलतात, पण आतला गाभा तसाच राहतो. अच्छा. तसंच जगातल्या घडामोडींचा ब्रह्मावर काही परिणाम होत नाही. आणि महत्वाचं म्हणजे ब्रह्म हे कार्यकारण भावाच्या पलीकडे आहे. म्हणजे ब्रह्म कशामुळे निर्माण झालं याचं उत्तर नाही, तेच अंतिम कारण आहे. पण ब्रह्म स्वतः काही न करता हे सगळं कसं घडवून आणतं हे जरा समजायला कठीण आहे. हो, हे मानवी तर्काच्या पलीकडचं मानलं जातं. ब्रह्म स्वतः करता नाही, पण त्याच्या केवळ अस्तित्वानेच हे सगळं घडतं. जसं सूर्य स्वतः काही करत नाही, पण त्याच्या असण्याने पृथ्वीवर जीवन फुलतं. अच्छा. आणि ज्ञानी आणि अज्ञानी यांच्या बघण्यात हाच फरक आहे. ज्ञानी व्यक्ती जगाकडे बघताना त्यातली माया ओळखते. ते याला ब्रह्माचं रिकामं, शून्य हृदय म्हणून पाहतात. म्हणजे नावारूपांच्या पलीकडचं सत्य ते जाणतात. आणि अज्ञानी? अज्ञानी लोक द्वैतभावात अडकतात. मी वेगळा, जग वेगळं या कल्पनेला ते घट्ट धरून राहतात. मग यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय सांगितलाय? आत्मपरीक्षण. मी कोण आहे? हू एम आय? हा प्रश्न स्वतःला विचारणं आणि सतत आपल्या इच्छा, वासना यांचं निरीक्षण करून त्यावर ताबा मिळवणं. वशिष्ठ स्पष्ट सांगतात की खरं ज्ञान केवळ पुस्तकं वाचून किंवा भाषणं ऐकून मिळत नाही. ते खोल चिंतनातून आणि इच्छांवर विजय मिळवल्यानेच मिळतं. इच्छा आणि अज्ञान हेच आपल्या सगळ्या दुःखाचं आणि आपण स्वतःला चुकीचं ओळखण्याचं मूळ कारण आहे. हे समजणं ही सुद्धा आत्मज्ञानाच्या तयारीचाच एक भाग आहे. ठीक आहे. म्हणजे मन आणि इच्छा कशा आपल्याला बांधून ठेवतात हे पाहिलं. पण आपला रोजचा वास्तव म्हणजे ही जागृतीची अवस्था आणि स्वप्न या दोन्ही जर मनाच्याच कल्पना आहेत तर मग त्यात फरक तो काय? बरोबर. दोन्ही जर मानसिक निर्मितीचे आहेत तर त्यांना वेगळं का समजायचं? अध्याय 19 याच मुद्द्यावर येतो. बरोबर? हो, अगदी मूलभूत प्रश्न आहे. आणि वशिष्ठ याची व्याख्या करताना म्हणतात की जागृत अवस्थेतले अनुभव जास्त काळ टिकतात आणि ते आपल्या इंद्रियांनी तपासता येतात असं आपल्याला वाटतं. म्हणजे आज आपण जो डोंगर पाहिला तो उद्याही तिथेच असतो असं आपल्याला वाटतं. या उलट स्वप्नातले अनुभव क्षणभरच टिकतात. जागे झाल्यावर ते खरे नव्हते हे आपल्याला लगेच कळतं. पण हे तर वरवरचं झालं. हो, म्हणून वशिष्ठ अजून खोल जातात. ते जागृत स्वप्न, वेकिंग ड्रीम्स या संकल्पनेबद्दल बोलतात. जागृत स्वप्न, जागेपणीची स्वप्न म्हणजे काय नेमकं? हो, एका अर्थाने तसंच. म्हणजे असे भ्रम किंवा कल्पना ज्या इतक्या दीर्घकाळ टिकतात आणि इतक्या खऱ्या वाटतात की आपण त्यांनाच वास्तव समजायला लागतो. उदाहरणार्थ समाजाने तयार केलेल्या अनेक समजुती किंवा स्वतःबद्दलच्या काही ठाम आपण चुकीच्या कल्पना किंवा एखाद्या गोष्टीचा आपण जो खूप ध्यास घेतो हे सुद्धा एक प्रकारची जागृत स्वप्न असू शकतात. अच्छा. म्हणजे यामुळे जागृती आणि स्वप्न यामधली रेषा खूपच पुसट होते. अगदी. दोन्ही अवस्था मनाच्याच वेगवेगळ्या क्रिया आहेत इतकंच. आणि यात प्राण म्हणजे आपल्या श्वासाची काय भूमिका आहे त्याचा काही संबंध जोडलाय का या अवस्थांची? नक्कीच जोडला आहे. प्राण म्हणजे फक्त श्वास नाही, ती जीवनशक्ती आहे जी शरीर आणि मनाला एकत्र ठेवते, त्यांना चालवते. वशिष्ठ सांगतात की जेव्हा प्राण उत्तेजित किंवा अस्थिर असतो, समजा भीती, राग किंवा तीव्र इच्छेमुळे, तेव्हा मनही लगेच अस्थिर होतं आणि मग ते वेगवेगळी स्वप्न किंवा कल्पना निर्माण करतं. आणि जेव्हा प्राण शांत असतो? जेव्हा प्राण शांत आणि लयबद्ध असतो तेव्हा मनही शांत होतं आणि मग ते गाढ झोपेत म्हणजे सुषुप्ती अवस्थेत विश्रांती घेतं. अच्छा. म्हणजेच प्राणावर नियंत्रण मिळवणं हे मनाला स्थिर करण्यासाठी खूप महत्वाचं आहे. प्राणाची स्थिरता थेट मनाच्या स्थिरतेशी आणि पर्यायाने स्पष्टतेशी जोडलेली आहे. आणि या 3 अवस्था, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, यांच्या पलीकडे एक चौथी अवस्था सांगितली आहे, तुर्य. ती काय? ती अंतिम स्थिती म्हणायची का? हो, तुरीय अवस्था ही या तिन्ही अनुभवांच्या पलीकडची आहे. ती शुद्ध जाणीवेची अवस्था आहे, जिथे कोणतीही इच्छा, वासना किंवा कल्पना नाही, फक्त निर्भेळ, शांत अस्तित्व. अच्छा. सांगतात की आपण ज्याला जागृती म्हणतो किंवा स्वप्न म्हणतो, यापैकी कोणतीच अवस्था अंतिम सत्य नाही. दोन्ही मनाचेच खेळ आहेत. बरोबर, दोन्ही मनाच्याच लीला आहेत. अंतिम सत्य या सगळ्यांच्या पलीकडे आहे. ते तुरीय अवस्थेतच अनुभवता येतं. ठीक आहे. म्हणजे आतापर्यंतच्या चर्चेतून मनाची ताकद किती अफाट आहे हे कळतंय.
ते जग निर्माण करतं, जीवात्म्यांना बांधतं, जागृती आणि स्वप्न दाखवतं. मग अध्याय 20 मधलं वशिष्ठांचं विधान की मन हेच खरी व्यक्ती आहे, शरीर नाही, हे तर या सगळ्याचा कळस वाटतोय. हो ना? याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? हे तर आपल्या रोजच्या अनुभवाच्या अगदी उलट आहे. हे विधान खरंच आपल्याला धक्का देणारं वाटू शकतं. पण योग वासिष्ठाच्या तत्वज्ञानाचा हा गाभा आहे. खरं तर या अध्यायांमधली ही सगळ्यात महत्वाची शिकवण म्हणता येईल. काय अर्थ आहे याचा? याचा अर्थ असा की आपलं खरं अस्तित्व, आपला अनुभव, आपली ओळख ही मुळात मानसिक आहे. शरीर हे फक्त त्या मानसिक अस्तित्वाचं एक बाहेरचं रूप आहे, एक साधन आहे, असं ते म्हणतात. म्हणजे जे काही मन दृढपणे मानते ते बनते, असं काहीसं. अगदी बरोबर, तेच वाक्य आहे. जे काही मन दृढपणे मानते ते बनते आणि तसा अनुभव घेते. आपलं मन जसा विचार करतं, जशी श्रद्धा ठेवतं, तसाच वास्तव त्याला अनुभवायला मिळतं. पण मग आपलं स्वतःबद्दलचं आणि जगाबद्दलचं सगळं आकलन मानसिक आहे. मग शारीरिक अनुभवांचं काय? म्हणजे दुःख, वेदना, आनंद हे तर शरीराला होतात असं वाटतं ना? योग वाशिष्ठाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर हे शारीरिक अनुभव सुद्धा मनाद्वारच ग्रहण केले जातात आणि त्यांना अर्थ दिला जातो. शरीर हे मनाचं वाहन आहे, एक उपकरण आहे. आपल्या मनातले विचार, वासना आणि कर्मच आपल्या शरीराला आणि आपण ज्या जगात राहतो त्याला आकार देतात. शरीर मनाला आकार देत नाही, तर मन शरीराला आकार देतं. शुक्राचं उदाहरण पुन्हा इथे लागू होतं का? अगदी शुक्राचं कथानक आठवा. तो आपल्या मानसिक शक्तीने क्षणात आपलं रूप बदलू शकला. हेच तर दाखवतं की मन, ज्याला चित्त म्हटलं आहे, हीच खरी नियंत्रण करणारी शक्ती आहे. शरीर त्या मानाने निष्क्रिय आहे. ते मनाच्या आदेशाप्रमाणे वागतं. अच्छा. म्हणूनच मग वशिष्ठ रामाला आणि पर्यायाने प्रत्येक साधकाला सांगतात की त्या निराकार, निर्गुण सत्याचा शोध घे, जे या मनाच्याही पलीकडे आहे, पण त्याच वेळी मनातच लपलेला आहे. म्हणजे अंतिम संदेश काय आहे? या शेवटच्या अध्यायाचा संदेश अगदी स्पष्ट आहे. आपलं मन सत्याकडे लावा. जे असत्य आहे, क्षणभंगूर आहे, त्याचा त्याग करा. पुन्हा एकदा विचारांची शुद्धता आणि अलिप्तता यावरच सगळ्यात जास्त भर आहे. अलिप्तता म्हणजे जगापासून दूर पडणं नव्हे, बरोबर? अजिबात नाही. ती अलिप्तता म्हणजे जगातल्या गोष्टींमध्ये न अडकता साक्षी भावाने जगणं. म्हणजे आपण जर या चर्चेचे मुख्य मुद्दे एकत्र केले तर असं म्हणता येईल की एक, आपण जे जगतोय ते वास्तव एका स्वप्नासारखं आहे, मनाचं प्रक्षेपण. बरोबर. दुसरं, मनातच हे वास्तव निर्माण करण्याची आणि बदलण्याची प्रचंड शक्ती आहे. हो. तिसरं, आपल्या इच्छा आणि आपलं अज्ञान आपल्याला या स्वप्नवत जगात बांधून ठेवतं. अगदी. आणि चौथं, यातून सुटण्यासाठी मनाला शुद्ध करणं, अलिप्त राहायला शिकणं आणि मी कोण आहे याचा सतत विचार करणं हाच मार्ग आहे. हीच ज्ञानासाठीची खरी तयारी. अगदी अचूक मांडलं तुम्ही. आणि या विचारांचा उपयोग फक्त तात्विक नाहीये, तर आपल्या रोजच्या जगण्यातही आहे. कसा? म्हणजे बघा, जर जग हे आपल्या मनातच प्रक्षेपण असेल, तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी किंवा लोकांबरोबर होणारे वाद यांच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून जाईल. म्हणजे मग आपल्याला कळेल की बाहेरच्या परिस्थितीला दोष देण्यापेक्षा किंवा ती बदलण्याचा अट्टहास करण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या मनातले विचार, दृष्टिकोन आणि आपल्या प्रतिक्रिया बदलणं हे जास्त महत्वाचं आणि आपल्या हातात आहे. बाहेरचे संघर्ष हे बऱ्याचदा आपल्या आतल्या संघर्षाचंच प्रतिबिंब असतात. तुम्ही मगाशी अलिप्ततेबद्दल बोललात. अनेकदा त्याचा अर्थ लोक उदासीनता किंवा कशातच रस नसणं असा घेतात, पण इथली अलिप्तता वेगळी आहे, हो ना? हो, हा खूप महत्वाचा फरक आहे. योग वासिष्ठात सांगितलेली अलिप्तता म्हणजे निष्क्रियता किंवा औदासीन्य नाही. ती उदासीनता नाहीये, तर ती एक प्रकारची आंतरिक स्वतंत्रता आहे. स्वतंत्रता? हो. इच्छा आणि अपेक्षांच्या बंधनातून मोकळं झाल्यामुळे मिळणारी स्पष्टता आणि शक्ती आहे ती. अशी व्यक्ती जगाकडे जास्त समंजसपणे बघू शकते आणि योग्य वेळी योग्य कृती करू शकते, कारण तिचे निर्णय भावनांच्या किंवा इच्छांच्या दबावाखाली नसतात. ही खरी सक्रियता आहे, निष्क्रियता नाही. आणि अशी स्पष्टता मिळवण्यासाठी पुन्हा तेच, मनाची स्थिरता आणि शुद्धता. अगदी. ते घासलेलं रत्न, फक्त शांत आणि शुद्ध मनच सत्याला जसं आहे तसं पाहू शकतं. तर या सगळ्या चर्चेचा सार असा की योग वासिष्ठाच्या या भागातून हेच शिकायला मिळतं की मनावर ताबा मिळवणं, त्याला समजून घेणं आणि शुद्ध करणं हीच आपल्या नेहमीच्या मर्यादित अस्तित्वाच्या स्वप्नातून जाग होण्याची किल्ली आहे. बरोबर. हीच आत्मज्ञानाच्या प्रवासाची खरी सुरुवात आणि तयारी आहे. अगदी बरोबर.
आणि जाता जाता एक विचार सोडून जाऊया श्रोत्यांसाठी, जो या सगळ्या स्रोतांवर आधारित आहे, पण कदाचित आपल्या बोलण्यात थेट आला नाही. काय? जर खरंच मन हे वास्तवाचं निर्माता असेल आणि जर त्याला शुद्ध करून त्याच्या पलीकडे जाणं शक्य असेल, तर मग प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या चेतनेत किती प्रचंड वापरलेली सुप्त शक्ती दडलेली असेल. ही शक्ती केवळ खऱ्या आत्मचौकशीतून, मी कोण आहे, या मूलभूत प्रश्नाच्या प्रामाणिक आणि खोल चिंतनातून जागृत होण्याची आणि प्रकट होण्याची वाट पाहत आहे, असं म्हणायला हरकत नाही.